तर मी स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सबस्टेशनवरचे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया. एकदम बेसिक क्वेश्चन्स येतील, फार सोपे क्वेश्चन आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑलमोस्ट द्यालच तुम्ही, ठीक आहे. चालू करूया. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द सबस्टेशन. सबस्टेशनचं मुख्य कार्य काय आहे किंवा प्राथमिक कार्य काय आहे? टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी नाही, हे जनरेशन प्लांटचं असतं. डिस्ट्रीब्यूट द इलेक्ट्रिसिटी, टू स्टेप अप और स्टेप डाऊन द वोल्टेज लेवल, टू स्टोअर द इलेक्ट्रिसिटी और टू कन्वर्ट द DC टू AC. ओके, तर 2-3 ऑप्शन तुम्हाला करेक्ट वाटतील, पण त्यातल्या त्यात पण कन्फ्युजन व्हाल तुमचं. टू डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रिसिटी की टू स्टेप अप और स्टेप डाऊन द वोल्टेज लेवल्स. तर सबस्टेशनचं मुख्य कार्य आहे की वोल्टेजला स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करणं. तिथे असतात मेन इम्पॉर्टंट इक्विपमेंट आपले ट्रान्सफॉर्मर. त्याच्यामुळे व्होल्टेज लेवल आपण कमी किंवा जास्त करतो. जनरेशन साईडला असेल तर व्होल्टेज लेवल आपण इन्क्रीज करतो जनरेशनपासून ट्रान्समिशनला जायला, आणि ट्रान्समिशनपासून डिस्ट्रीब्युशनला येण्यासाठी आपण व्होल्टेज लेवल आहे ती डाऊन करतो, म्हणजे स्टेप डाऊन करतो, ठीक आहे. तर त्यामुळे डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रिसिटी हे सबस्टेशनचं काम नाही आहे. ते पुढे आपण फीडर्सने फीड करतो आणि आपल्या एरियामध्ये वगैरे येतात त्या गोष्टी. पण त्याच्यासाठी सबस्टेशनचं मेनचं काम विचारलं तर व्होल्टेज लेवल स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करणं हे आहे. विच टाईप ऑफ सबस्टेशन इज यूज फॉर द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम. कुठल्या टाईपचं सबस्टेशन वापरतो आपण हाय व्होल्टेजसाठी? इंडोर सबस्टेशन, आउटडोर सबस्टेशन, अंडरग्राउंड मोबाईल सबस्टेशन की नन ऑफ द अबव. तर जास्त केसेसमध्ये तुम्हाला आउटडोर सबस्टेशनच दिसून येतील. फार कमी प्रमाणात इंडोर सबस्टेशन किंवा अंडरग्राउंड सबस्टेशन दिसून येतात. मोस्टली सिटी एरियाजमध्ये आपल्याला दिसतात किंवा जिकडे जागा जास्त नसते, लेस स्पेस जिथे अवेलेबल असते तिकडे, आणि लो व्होल्टेज लेवलला. बेसिकली इंडोर सबस्टेशन्स असतात ते लो व्होल्टेज लेवलला आपण यूज करतो, पण आउटडोर हे ते हाय व्होल्टेज लेवलला यूज करतो. पुढचं आहे, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन्स आर जनरली यूज फॉर. गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन कशासाठी यूज केला जातो? लो व्होल्टेज सिस्टीम, हाय व्होल्टेज सिस्टीम इन अर्बन एरियाज, टेम्पररी पॉवर सप्लाय देण्यासाठी, पॉवर स्टोअर करण्यासाठी, की रूरल इलेक्ट्रिफिकेशन देण्यासाठी. तर गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन सध्या जास्त डेव्हलप होत आहेत, आणि इवन इंडियामध्ये सुद्धा असेल किंवा आपण स्पेसिफिकली आता महाट्रान्सकोने महाडिस्कॉमसाठी जर प्रिपेअर करतो आहे तर आपल्या म्हणजे ट्रान्समिशन महाट्रान्सकोमध्ये किंवा महाडिस्कॉममध्ये सुद्धा GIS सबस्टेशन, स्पेसिफिकली महाट्रान्सकोमध्ये GIS सबस्टेशनचं प्रमाण हल्ली वाढत चाललं. बिकॉज सिटी एरियाजमध्ये जागा आपल्याकडे कमी प्रमाणात अवेलेबल असते, खूप पॉप्युलेटेड एरिया असल्यामुळे, आणि तिकडे हाय व्होल्टेज सिस्टीम प्रोव्हाइड करण्यासाठी तेवढी ओपन किंवा आउटडोर सबस्टेशनची स्पेसिंग मेन अवेलेबल नसते. तर त्यामुळे शहरी भागातील उच्च व्होल्टेज प्रणाली ह्याच्यासाठी आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आहे ते यूज करतो. ऑलमोस्ट AIS 2 प्रकारचे सबस्टेशन असतात, एक AIS असतो आणि एक GIS असतो. AIS म्हणजे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला दोन गोष्टी रिलेट करण्यासाठी, एअर इन्सुलेटेड सबस्टेशन, आणि GIS म्हणजे असतं तुमचं गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, ह्याच्यामध्ये आपण SF6 गॅस येतो यूज करतो. त्यामुळे डिझाईन आहे ते आपली खूप कॉम्पॅक्ट होते, आणि ऑलमोस्ट 10% जागा जेवढी AISला लागते त्याच्या 10% जागेमध्ये GISचं सगळं सबस्टेशन इथे येऊ शकतं, फक्त 10% जागेमध्ये. त्यामुळे हा एक त्याचा मोठा बेनिफिट आहे GIS सबस्टेशनचा, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. पुढचा प्रश्न, इन अ सबस्टेशन आयसोलेटर आर यूज टू. ओके, आयसोलेटरचाच बेसिकली क्वेश्चन आहे, पण सिन्स इथे सबस्टेशनबद्दल दिलेलं आहे म्हणून मी तो इन्क्लूड केलेला आहे. आयसोलेटरचा यूज काय आहे? टू प्रोटेक्ट द सर्किट फ्रॉम ओव्हरलोड नाही. ओपन और क्लोज अ सर्किट अंडर लोड, लोडेड कंडिशनमध्ये पण नसतं. आयसोलेट अ पोर्शन ऑफ द सर्किट फॉर मेंटेनन्स, करेक्ट. नो लोडवर आपण हे यूज करतो, नो लोडवर, लोडेड केसमध्ये यूज करत नाही. आणि स्पेसिफिकली मेंटेनन्स आणि श्युअरिटी ऑफ सेफ्टी, श्युअरिटी, व्हिज्युअल श्युअरिटी. सर्किट ब्रेकर जरी ओपन असला तरीसुद्धा आयसोलेटर आपण डोळ्यांनी बघू शकतो की तो सर्किट ब्रेक करतो आहे. सो व्हिज्युअल श्युअरिटी ऑफ सेफ्टी हे पण मेन इम्पॉर्टंट आहे आयसोलेटरच्या केसमध्ये. पुढचं आहे, विच टाईप ऑफ सबस्टेशन इज टिपिकली यूज फॉर रूरल इलेक्ट्रिफिकेशन. म्हणजे रूरलचा माहिती नसेल शब्दाचा अर्थ तर ग्रामीण. ग्रामीण विद्युतीकरणासाठी कोणत्या प्रकारचे सबस्टेशन वापरले जाते? तर इंडोर सबस्टेशन, आउटडोर, GIS गॅस इन्सुलेटेड, अंडरग्राउंड की मोबाईल. तर सांगितले अंडरग्राउंड, इंडोर वगैरे आपण मोस्टली सिटी एरियाजमध्ये वापरतो. GIS पण आपण सांगितलं सिटी एरियामध्ये जिथे जागा कमी असते आणि खूप हाय व्होल्टेज असेल तिथे आपण वापरतो. मोबाईल सबस्टेशन तर येणारच नाही ह्याचं उत्तर. तर करेक्ट उत्तर आहे याचं आउटडोर सबस्टेशन.
तिथे जागा गावच्या साईडला जागा बऱ्यापैकी अवेलेबल असते सबस्टेशन बांधण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, सबस्टेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते तुम्ही कॉमन सेन्सनेच देऊ शकता बऱ्यापैकी, फक्त समजून घ्या क्वेश्चन ते काय विचारलेलं आहे ते, आणि ऑप्शन एलिमिनेट करत तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. कोणत्या प्रकारचे सबस्टेशन पारेषण प्रणालीपासून क्षेत्राच्या वितरण प्रणालीमध्ये वीज हस्तांतरण करण्यासाठी जबाबदार आहे? ओके, काही काही जणांसाठी मराठी कठीण जाईल, तर इंग्लिश बघूया. व्हॉट टाईप ऑफ सबस्टेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफरिंग पॉवर फ्रॉम द ट्रान्समिशन सिस्टीम टू डिस्ट्रीब्युशन सिस्टीम? म्हणजे ट्रान्समिशनपासून डिस्ट्रीब्युशनकडे पॉवर ट्रान्सफर करताना जे सबस्टेशन वापरतो त्याला आपण कुठलं सबस्टेशन म्हणतो? रिले सबस्टेशन, कलेक्टर सबस्टेशन, डिस्ट्रीब्युशन, कन्व्हर्टर सबस्टेशन की नन ऑफ दीज? तर कॉमन सेन्स लावलं तरी समजेल आपल्याला, ट्रान्समिशनकडून डिस्ट्रीब्युशनकडे जाताना आपण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे ते यूज करतो. पुढचा प्रश्न बघा, विच कंपोनंट इज क्रिटिकल फॉर फॉल्ट डिटेक्शन इन सबस्टेशन? तर बेसिकली फॉल्ट डिटेक्शनच्या बाबतीत हा क्वेश्चन आहे. सबस्टेशनमध्ये जे क्रिटिकल फॉल्ट असतं ते कोण डिटेक्ट करतं? सर्किट ब्रेकर डिटेक्ट करतो का? नाही, सर्किट ब्रेकर फॉल्ट येतो आयसोलेट करतो, सर्किट ब्रेकर येणार नाही. रिले आहे तो फॉल्ट डिटेक्ट करतो आणि मग सर्किट ब्रेकरला पुढे कमांड देतो. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन? काय आहे इम्पॉर्टंट बघूया. कॉम्पॅक्ट डिझाईन असते का? हो, मी आत्ताच म्हणालो 10% जागेमध्ये आपण ते बांधू शकतो सगळं. पुढचं आहे, रिक्वायर्स द आउटडोअर इन्स्टॉलेशन. असं नाही आहे, आउटडोअर सबस्टेशनलाच रिक्वायरमेंट असते असं नाही, इनडोअरमध्ये सुद्धा GIS बांधू शकतो. लेस रिलायबल दॅन एअर इन्सुलेटेड सबस्टेशन नाही, GIS हे AISपेक्षा आपण म्हणू शकतो जास्त रिलायबल आहे. हाय पॉवर लॉस नाही, ह्याच्यामध्ये पॉवर लॉससुद्धा जास्त होत नाही असं नाही आहे काही. आणि कॅनॉट हँडल द हाय व्होल्टेज नाही, हाय व्होल्टेजसुद्धा आपण ह्याच्यावरून हँडल करू शकतो. त्यामुळे ऑप्शन एकच इथे करेक्ट उत्तर येईल. विच टाईप ऑफ सबस्टेशन रिक्वायर्स द मिनिमल स्पेस फॉर इन्स्टॉलेशन? ओके, आता तुम्हाला GISबद्दल आता मी सांगितलं किंवा ह्या आयडिया, तर थोडं बहुत नेटवर जाऊन पण तुम्ही वाचू शकता. या गोष्टी जास्त कठीण नाही आहे. एकदा तरी कुठलं पण आर्टिकल वगैरे वाचलं, ब्लॉग वगैरे वाचलं वेबसाईटवर 1-2 ठिकाणी, तरी तुम्हाला समजून जाईल. विच टाईप ऑफ सबस्टेशन रिक्वायर्स द मिनिमल स्पेस फॉर इन्स्टॉलेशन? ओके, आत्ताच आपण डिस्कस केलं, तर GISला सगळ्यात कमीत कमी स्पेस लागते. ओके, इनडोअर पण म्हणाल तुम्ही की ह्याला जागा कमी लागते, किंवा अंडरग्राऊंड सबस्टेशन असेल त्याला जागा कमी लागते, पण GIS सबस्टेशन त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच डिझाईन केलं जातं की जिकडे कमी जागेचा कमतरता असते त्याच्या ठिकाणी, विथ हाय व्होल्टेजेस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ सबस्टेशन? कुठला हा सबस्टेशनचा प्रकार नाही आहे? वितरण सबस्टेशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, ट्रान्समिशन सबस्टेशन, जनरेशन सबस्टेशन, स्विचिंग सबस्टेशन की पॉवर फॅक्टर सबस्टेशन? तर वरती पहिले जे 4 ऑप्शन आहेत ते सगळे सबस्टेशनचे प्रकार आहेत. पॉवर फॅक्टर सबस्टेशन असा सबस्टेशनचा कुठलाही प्रकार नाही आहे. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी कुठलं वेगळं सबस्टेशन वगैरे नाही बांधत. नॉर्मल जे सबस्टेशन असेल तिकडेच पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट वगैरे आपण करू शकतो. कशाच्या हेल्पने करू शकतो तर त्याचं उत्तर मला कमेंट करून सांगाल, ठीक आहे. हा एक वेगळा प्रश्न आहे की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण सबस्टेशनमध्ये काय यूज करतो. ओके, नीट ऐकून घ्या. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण सबस्टेशनमध्ये काय यूज करतो. ओके, ह्याचं उत्तर मला खाली सांगाल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन? हाय मेंटेनन्स कॉस्ट, डिसएडव्हान्टेज विचारले. ओके, रिक्वायर मोअर स्पेस नाही, ह्याला तर लेस स्पेस लागते. हाय मेंटेनन्स कॉस्ट, हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट, कॉम्प्लेक्स ऑपरेशन की हाय पॉवर लॉस? ओके, हे 2 पण नाही येणार. ह्या 2मध्येच तुम्हाला कन्फ्युजन होईल की मेंटेनन्स कॉस्ट त्याची जास्त आहे की हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट. ओके, तर ह्या दोघांमध्ये जर सिलेक्ट करायचं असेल तर आपण इन्स्टॉलेशन कॉस्ट जास्त आहे असं कम्पॅरेटिव्हली म्हणू शकतो. मेंटेनन्स कॉस्ट तेवढा नाही आहे कारण कम्पॅरेटिव्हली जास्त रिलायबल आहे ते ॲज कम्पेअर टू द AIS. तर मेंटेनन्सचा खर्च तेवढा येत पण नाही कारण तेवढी ट्रिपिंग वगैरे पण जास्त होत नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे. त्याने काय विचारलं आहे, व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज विचारलं आहे ना. हां, तो हाय इन्स्टॉलेशन कॉस्टच हे येईल. वितरण सबस्टेशनमध्ये वितरण सबस्टेशनमध्ये आउटकमिंग फीडरचा उद्देश काय आहे? म्हणजे व्हॉट इज द पर्पज ऑफ आउटकमिंग फीडर इन अ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन? टू कॅरी अ पॉवर फ्रॉम द सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, टू प्रोटेक्ट द सबस्टेशन फॉल्ट. फीडरचा आणि फॉल्टचा काहीच संबंध नाही आहे. फीडरवर उलटे फॉल्ट येतात. फीडर हे फॉल्ट क्लिअर करत नाही किंवा प्रोटेक्ट करत नाही.
टू जनरेट इलेक्ट्रिकल पॉवर पण नाही आणि टू कंट्रोल द वोल्टेज इन द सबस्टेशन नाही, हे ट्रान्सफॉर्मर करतं. तर फीडर म्हणजे बेसिकली एक आपण म्हणू शकतो एक केबलचा तुकडा आहे जो एका सबस्टेशनपासून ते दुसऱ्या सबस्टेशनमध्ये तो कनेक्टेड असतो पॉवर इकडून इथे घेऊन जाण्यासाठी. मोस्टली ट्रान्समिशनमधून जो आउटगोईंग निघतात ते डिस्ट्रीब्युशनचे इनकमर्स असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये जे ट्रान्सफॉर्मरवरून जे व्होल्टेज स्टेप डाऊन होतं ते केबलमार्फत डिस्ट्रीब्युशनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये पोचतं. तर ते पॉवर फ्लो करायचं मेन काम करतात. सबस्टेशनच्या डिझाईनमध्ये ग्राउंडिंगचे महत्त्व का आहे? वाय इज ग्राउंडिंग इम्पॉर्टंट इन द डिझाईन ऑफ द सबस्टेशन? ओके, बघून घ्या. टू एन्श्योर द रूम फॉर एक्सपान्शन ड्यू टू लोड ग्रोथ होऊ शकते भविष्यामध्ये म्हणून आपण ग्राउंडिंग करतो का? मुळीच नाही. टू प्रोटेक्ट द पासर्स बाय ड्युरिंग अ शॉर्ट सर्किट इन द ट्रान्समिशन लाईन, म्हणजे बरोबर शॉर्ट सर्किट जेव्हा होत असेल तर तेव्हा ट्रान्समिशन सिस्टीममध्ये जो फॉल्ट आहे त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण ग्राउंडिंग किंवा अर्थिंग करतो. तर हेच करेक्ट उत्तर आहे. पुढचं ऑप्शन पण बघून घ्या. एन्व्हायरमेंटल इफेक्ट नाही आणि फॅसिलिटेट द ॲक्सेस फॉर द मेंटेनन्स, देखरेखीसाठी प्रवेश सुलभ करण्यासाठी, मुळीच नाही. काय लॉजिकच नाही आहे. 2 नंबरच करेक्ट येईल इथे. पुढचा प्रश्न, स्टेप पोटेन्शियल आणि टच पोटेन्शियल संबंधित काय आहे? म्हणजे कशाशी रिलेटेड आहेत टच पोटेन्शियल आणि स्टेप पोटेन्शियल हे शब्द? हाय व्होल्टेज ट्रान्समिशन, अर्थिंग ऑफ द सबस्टेशन, व्होल्टेज राईज इन द जनरेटर की कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, माहीत नसेल तर सांगतो. टच पोटेन्शियल आणि स्टेप पोटेन्शियलचे इथे डायग्राम आहे. आता हे अर्थिंग जेवढी चांगली असते तेवढे या त्याची व्हॅल्यू ही कमी कमी आपल्याला होत जाते. टच पोटेन्शियल म्हणजे काय? सपोज हा एक ट्रान्समिशन टॉवर आहे आणि तिकडे फॉल्ट झाला किंवा काही कारणामुळे ह्याच्यातून करंट आहे तो पास होतोय. जर पर्सनने एक त्याचा हात या फॉल्टी स्ट्रक्चरला कंडक्ट केला आणि दुसरा पाय तर आपला ऑब्व्हियसली जमिनीवर असणार, तर करंट इथून न जाता ह्या माणसाच्या बॉडीमधून सुद्धा जाऊ शकतो. तर त्याने टच केलेल्या पॉईंटपासून ते ग्राउंडमध्ये असलेलं जे काय व्होल्टेज डिफरन्स असणार, बरोबर, कारण अर्थला आपण 0 व्होल्टेज कन्सिडर करतो आणि इथून जर करंट फ्लो होतो तर इथे काहीतरी एक वेगळं व्होल्टेज असणार आणि करंट कसा जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर बॉडीतून करंट वगैरे वाहू शकतो. तर त्यामुळे ह्या 2 पॉईंटमधला जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर तिथे शॉक लागण्याचे चान्सेस असेल. तर जर अर्थिंग चांगली असेल सबस्टेशनमधली तर जो करंट आहे तो डायरेक्टली आणि इझिएस्ट वेमध्ये खाली इथून निघून जाईल आणि ह्याला इथे माणसाला शॉक लागणार नाही. ह्याला म्हणतात टच पोटेन्शियल. इट इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन त्याचा लेग म्हणजे फूट आणि त्याचा हँड विच इज टचिंग द फॉल्टेड स्ट्रक्चर. फॉल्टेड स्ट्रक्चरला हात जिथे टच करतो आणि जिथे पाय असतात त्याचे, त्या दोघांमधला फरक. आणि स्टेप पोटेन्शियलमध्ये त्याच्या दोन्ही पायांमधला डिस्टन्स किती असतं त्याच्यावर ही गोष्ट डिपेंड करते. तर आता तुम्हाला वाटेल की ह्याने इथे फॉल्टी स्ट्रक्चर आता कुठे शॉक नाही हात नाही लावलं त्याला कसा शॉक लागेल? तर इथून ह्याच्या अंगातून जाऊ शकतो एका पायातून आणि दुसऱ्या पायातून बाहेर येऊ शकतो. तर आता हे कसं शक्य आहे? तर त्याच्यासाठी ही इमेज बघून घ्या. सपोज एक ट्रान्समिशन लाईन आहे आणि तिचं तुटली ती. ओके, अशी 3 लाईनी होत्या, ती तुटून ती इथे खाली पडली आहे, पण दुसऱ्या लाईनमधून अजून पण त्याला जो फॉल्ट आहे तो फीड होत राहतो. ओके, तर जिथे तो टच करेल अज्यूम करून द्या तिकडे व्होल्टेज आहे ते 20 kV आहे. तर जसं जसं आपल्याला माहिती आहे हीट कशी असते की ती जिथे पॉईंटला गरम होते तिकडे जास्त असते आणि हळूहळू लांब गेले तर त्याची हीट आहे ती कमी कमी भासत जाते. व्होल्टेजच्या बाबतीत पण तसंच आहे. ह्याला म्हणतात व्होल्टेज ग्रेडियंट. ओके, व्होल्टेज ग्रेडियंट हा शब्द ऐकला असेल कधी. व्होल्टेज ग्रेडियंट म्हणजे तुमचं हळूहळू आहे ना ते व्होल्टेजची व्हॅल्यू कमी होत जाते, पण तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही कारण आपल्याला ह्या गोष्टी फिजिकली दिसत नाही आहे. इथे डायग्राममध्ये तर दिसत आहेत पण अशी काही वर्तुळं तर कुठे दिसणार नाही आहे. आणि असं नाही की इथे एका पॉईंटला एक्झॅक्ट 20 आहे आणि इकडे गेल्यावर लगेच 18 होतं, असं नाही आहे. ते हळूहळू फार मायन्यूट चेंज होत फरक दिसतोय. तर आता जर तुम्ही बघितलं ह्याच्या 2 पायांमध्ये एक जो पाय आहे तो 16 kVच्या रेंजमध्ये आणि दुसरा पाय आहे तो 14 kVच्या रेंजमध्ये. म्हणजे या दोन्ही पायांमध्ये सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट काय असतो? नेहमी फ्लो होतो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्यामुळे तो इथून या दोघांमध्ये सुद्धा करंट वाहणार आणि ह्याला शॉक लागू शकतो. त्यामुळे जर कुठली फॉल्टी स्ट्रक्चरवरून जर कुठली लाईन वगैरे पडली असेल तर दोन्ही पायांमध्ये जास्त डिस्टन्स न ठेवता एकदम जवळजवळ पाय ठेवून त्या एरियातून चालायला सांगतात किंवा एकत्र दोन्ही पाय जंप करून चालायला सांगतात. ओके,
तर हे गोष्टी तुम्ही रीड केलं तर इझिली समजून जातील. तर अर्थिंग जर चांगली असेल तर ह्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे द स्ट्रक्चर ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन इज ऑफ. पोलवर सुद्धा सबस्टेशन माउंट केलेले असतात. तर कुठल्या टाईपचे असतात, आय टाईप, टी टाईप, ए टाईप की एच टाईप. तर अगदी सोपं उत्तर आहे, तुम्ही बघितले असतील अशा टाईपचा 2 पोल असतात आणि त्याच्या असं खाली एक बेस प्रोव्हाइड केलेला असतो ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी. तर हे जे टोटल स्ट्रक्चर आहे ते एच लेटरसारखं दिसतं म्हणून ह्याला एच टाईप सबस्टेशन असं म्हणतात. ह्याच्यावर ट्रान्सफॉर्मर ठेवलेला असतो. मोस्टली डिस्ट्रीब्युशन साईडला आपल्याला दिसून येतो, ज्याचं व्होल्टेज लेवल फार कमी असतं. हे कुठेही दिसून येतं आता सध्या. करेक्ट उत्तर येईल एच टाईप सबस्टेशन. पुढचा प्रश्न आहे वीज वितरणसाठी इंडोर सबस्टेशनला वीज वितरणासाठी इंडोर सबस्टेशनला सामान्यतः डॅशपर्यंतच्या व्होल्टेजसाठी प्राधान्य दिले जाते. यावरील व्होल्टेजसाठी आउटडोर स्विचगिअरला प्राधान्य दिले जाते. म्हणजे इंडोर सबस्टेशन किती व्होल्टेज लेवलपर्यंत आपण प्रेफर करतो आणि त्याच्यानंतर मग आपण आउटडोरसाठी जातो. तर इंडोरसाठी मोस्टली आपण 33 kV ही जर मॅक्झिमम रेंज आहे. 33 kV पेक्षा जर व्होल्टेज जास्त असेल तर आपण मग डायरेक्टली आउटडोरसाठी ऑप्ट करतो. ओके. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज चेंज ॲट सबस्टेशन. सबस्टेशनमध्ये खालीलपैकी कुठले प्रमाण बदलले जातात. तर व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी की ऑल ऑफ द अबाव. ओके. तर व्होल्टेज आपण मोस्टली बदलतो. ऑल ऑफ द अबाव जरी तुमचं ऑप्शनमध्ये असलं तरीसुद्धा ऑल ऑफ द अबाववर टिक करून जाऊ नका, कारण फ्रिक्वेन्सी बदलत नाही, आपण फ्रिक्वेन्सी सेम राहते. ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट ऑब्व्हियसली बदलतो जर व्होल्टेज लेवल बदलली ते, पण तुम्हाला जर मेन काय लेवलसाठी करतो तर व्होल्टेज स्टेपअप किंवा स्टेप डाऊन करणं हा आपला मुख्य उद्देश असतो. करंट हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे, बिकॉज पॉवर सेम राहत असल्यामुळे तो करंटमध्ये सुद्धा फरक येतो. पण मेन व्होल्टेज लेवल कमी जास्त करण्यासाठी आपण सबस्टेशन यूज करतो. ॲट रिसिविंग एंड ऑफ द सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन व्होल्टेज इज. सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये व्होल्टेज लेवल काय असते. ओके. डायग्राम आपल्याला माहिती असेल, बऱ्याचदा बघितली असेल. इथूनच इथे ॲक्च्युली कंटिन्यू आहे, पण इथे नीट दिसली नसते म्हणून मी 2 पार्टमध्ये डिवाइड केले. जनरेटिंग स्टेशन ऑलमोस्ट 11 kVला होतं. त्यानंतर आपण व्होल्टेज स्टेपअप करतो. तर इथे जे सबस्टेशन असेल ना त्याला आपण म्हणू शकतो स्टेपअपसाठीचं जे सबस्टेशन आहे ते स्टेपअप व्होल्टेज सबस्टेशन. हे प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये येतं. प्रायमरी ट्रान्समिशनमधून सेकंडरी ट्रान्समिशन येतं. इथे येतं स्टेप डाऊन. त्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन नंतर इथे येतं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. 132ला 33ला किंवा 66पर्यंत आपण ड्रॉपडाऊन करतो. मग त्यानंतर 33 किंवा 66चं 11 kVमध्ये अँड देन फायनली सेकंडरी डिस्ट्रीब्युशनला 11 kVला 415 किंवा 440 वोल्टमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो 3 फेज. आणि त्यानंतर मग आपल्या घरात मग सिंगल फेज किंवा 3 फेज जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याला मिळते. तर त्यांनी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन विचारलं आहे. तर 440 वोल्ट एवढं त्याचं स्टेप डाऊन होतं. फायनल लिहा, फायनल आउटपुट किती मिळतं ते. विथ विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेपअप सबस्टेशन असोसिएटेड. आत्ताच सांगितलं कुठे स्टेपअप सबस्टेशन आपण यूज करतो. लोडसाठी का नाही. कन्झ्युमर लोकेशन जिथे असतं तिकडे करतो का नाही. डिस्ट्रीब्युटर नाही. तर जनरेटिंग स्टेशन साईडला आपलं स्टेपअप सबस्टेशन्स असतात ते यूज होतात. दुसरा प्रश्न आहे पुढचा. इन अ सबस्टेशन करंट ट्रान्सफॉर्मर आर यूज टू. काय असतं करंट ट्रान्सफॉर्मरचं काम एका सबस्टेशनमध्ये. मेजरिंग पर्पज, प्रोटेक्शन पर्पज, बोथ ए अँड बी की नन ऑफ द अबव. ऑब्व्हियसली करंट ट्रान्सफॉर्मर मीटरिंग पर्पजसाठी येतो, पण तसंच तो ओव्हर करंटसुद्धा सेन्स करू शकतो. म्हणजे तेच म्हणजे मेजरिंग पण पर्पज होतं, म्हणजे किती करंट आहे सध्या आणि एक सर्टन लिमिटपेक्षा जे जास्त झालं तर तो आपण त्याचं प्रोटेक्शन आहे ते पुढेसुद्धा पास करतो. म्हणजे रिलेलासुद्धा त्याचा एक इनपुट वगैरे आपण देऊ शकतो जेणेकरून त्याला कळेल की करंट किती वाढला आहे. तर प्रोटेक्शन पर्पजसाठी सुद्धा आणि मेजरिंग पर्पजसाठी सुद्धा आपण करंट ट्रान्सफॉर्मर्स आहे ते यूज करतो. पुढचा प्रश्न आहे कन्व्हर्टिंग सबस्टेशनमध्ये व्होल्टेजमधून चल इंग्लिशच वाचूया. इन कन्व्हर्टिंग सबस्टेशन व्होल्टेज इज चेंज फ्रॉम. कन्व्हर्टिंग सबस्टेशनमध्ये कशातून कशात बदलला जातो. कन्व्हर्टर हा शब्द आहे तो बेसिकली रेक्टिफायरसाठी आपण दुसरा शब्द वापरतो. म्हणजे AC ला DC कन्वर्ट करतो तेव्हा. DCला जेव्हा AC कन्वर्ट करतो तेव्हा त्याला इन्व्हर्टर असं आपण म्हणतो. जो आपल्या घरामध्ये असतो, लाईट कधी गेली तर तेव्हा तो कामाला येतो.
तर इन्व्हर्टर DC to AC आणि कन्व्हर्टर असतो तो AC to DC, ऑप्शन C करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, सबस्टेशनपासून डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरपर्यंत जाणाऱ्या लाईनला काय म्हणतात. ओके, मगाशी मी शब्द वापरला काय आहे, तर सबस्टेशनपासून डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला जाणाऱ्या लाईनला आपण फीडर असं म्हणतो. मगाशी मी डायग्रामवर दाखवून एक्सप्लेन केलेलं. पुढचा प्रश्न आहे, ओव्हरहेड ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी कुठल्या टाईपचे पोल वापरतात. RCC पोल व PCC पोल, स्टील पोल किंवा स्टील टॉवर्स, वुडन पोल की वरीलपैकी सर्व. तर सगळ्या टाईपचे जे पोल आहेत ते आपण यूज करतो. डिपेंड करतं व्होल्टेज लेवल काय आहे किंवा त्याच्या सराउंडिंग एरिया काय आहे, कुठल्या लोकेशनवर तुम्ही वापरतायत, या गोष्टींवर बऱ्याच गोष्टी फरक पडतात. ओके, असेच क्वेश्चन हवे असेल आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा आहे. असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, 2, सिनियर टेक्निशियन सगळ्यांसाठी आपण बघू शकतो. महापारेषणची आपली जी एक्झाम येते त्याच्यासाठी सुद्धा किंवा अपकमिंग महावितरणची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. 25 टेस्ट आहेत टोटल, 20 टॉपिक वाईज टेस्ट आणि 5 फुल लेंथ टेस्ट. मोबाईलवर पण आपण देऊ शकतो किंवा लॅपटॉप PC जर असेल त्याच्यावर पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ओके, ॲज पर IBPS पॅटर्नच डिझाईन केलेली आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. लांब अंतराच्या ट्रान्समिशन लाईनसाठी स्टील टॉवरचाच जास्त का उपयोग केला जातो. जे लॉंग डिस्टन्सवाले असतात मोठे मोठे टॉवर त्याच्यासाठी स्टील टॉवरच का वापरतात, दुसरे वुडन टॉवर वगैरे का नाही वापरत. ऑप्शन बघूया. तर यांत्रिकदृष्ट्या सर्वात मजबूत असतात म्हणून करेक्ट आहे. जास्त स्पॅनसाठी उपयुक्त असतात म्हणून बरोबर, म्हणून लांब अंतराचं दिलं आहे. आणि आयुष्य सर्वात जास्त असते म्हणून येस. तर वरीलपैकी सर्व उत्तर करेक्ट आहेत. कॉमन सेन्सने सुद्धा जसं मी सांगितलं ह्याची उत्तर आपण देऊ शकतो या टॉपिकची. पुढचा प्रश्न, डिस्ट्रीब्युशनसाठी डॅश ही वापरण्यात येणाऱ्या हाय व्होल्टेजची मर्यादा आहे. डिस्ट्रीब्युशनमध्ये मॅक्झिमम किती व्होल्टेज आपण यूज करू शकतो. 40 kV, 33, 20 की 11. तर बघा आता ह्याच्यामध्ये पण मोस्टली आपल्याला माहिती आहे 11, 22, 33 असे ह्या रेंजमध्ये आपले नंबर असतात. तर इथे त्यांनी राऊंड फिगरच दिलेले आहे. तर तसे पण बाय डिफॉल्ट पण तुम्ही तसेही एलिमिनेट करू शकता. 33 kV तसंही त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लाईनद्वारे ग्राहकास वापरासाठीचा इलेक्ट्रिक सप्लाय करतात. प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन की प्रायमरी ट्रान्समिशन. डायरेक्ट ग्राहकाला मिळते म्हणजे डिस्ट्रीब्युशन असतं. आणि जसं मगाशी बघितलं 440 वोल्ट किंवा 415 वोल्टवर कन्झ्युमरला तो सप्लाय मिळतो, जे आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. पुढचा प्रश्न, इन अ सबस्टेशन द इक्विपमेंट यूज टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट लेवल इज. सगळ्या सबस्टेशनमध्ये शॉर्ट सर्किट करंटची पातळी मर्यादित करण्यासाठी आपण खालीलपैकी कुठलं उपकरण वापरतो. सिरीज रिॲक्टर, कपलिंग कॅपॅसिटर की लाइटनिंग स्विच. तर रिॲक्टर जो आहे तो आपण सबस्टेशनमध्ये त्याची करंट लेवल डाऊन करण्यासाठी आपण यूज करतो. जसं इंडक्टर आपल्याला माहिती असेल तो पण तेच करतो की करंट लिमिट करायचा प्रयत्न करतो. तसाच सिरीज जो रिॲक्टर आहे तो सुद्धा करंट लिमिट करायचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न, इन आउटडोअर सबस्टेशन द लाइटनिंग अरेस्टर्स इज प्लेस नियरर टू. ज्यांनी लाइटनिंग अरेस्टरचा आपला लेक्चर बघितला आहे त्यांना माहितीच असेल आणि खूप सोपासुद्धा प्रश्न आहे. या चारही ऑप्शन्समध्ये सगळ्यात जो इम्पॉर्टंट ट्रान्सफॉर्मर आहे तो आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर, जो सबस्टेशनमधला सगळ्यात हार्ट आहे असं आपण सुद्धा म्हणू शकतो, कारण व्होल्टेज लेवल आपण इथेच चेंज करतो. तर ह्या सगळ्यात कॉस्टलीस्ट इक्विपमेंट असल्यामुळे ह्याच्या प्रोटेक्शनसाठी आपण लाइटनिंग अरेस्टर आहे तो ह्याच्याच जवळ यूज करतो. पुढचा प्रश्न, स्टील पोल्स फॉर ट्रान्समिशन लाईन्स नीड प्रोटेक्शन अगेन्स्ट. कशापासून प्रोटेक्शन करतो स्टील पोल, म्हणजे काय लिहिलं आहे ट्रान्समिशन लाईनसाठी स्टील पोलला डॅश विरुद्ध संरक्षण आवश्यक आहे. स्टील पोल आहे, मग असे ॲडव्हान्टेजेस बघितले, पण कशापासून प्रोटेक्शन पाहिजे. टर्माइट्स म्हणजे आपण म्हणू शकतो की वाळवी तर नाही लागत ह्याला स्टीलला, हे तर उत्तर येणार नाही. बोरर म्हणजे ते एक प्रकारचे वर्म्स आपण म्हणू शकतो किंवा किडे, त्याला पण लागतात का नाही, लाकडी पोललात लागतील फक्त. कोरोजन, येस स्टील जरी टॉवर असलं तरीसुद्धा त्याला गंज चढू शकतो, त्यामुळे ह्याच्यापासून त्याला अँटी करोजिव्ह पेंट किंवा अँटी करोजिव्ह कोटिंग देणंसुद्धा इम्पॉर्टंट असतं किंवा कंटिन्यूस पेंट करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे ऑल ऑफ द अबाव जरी ऑप्शनमध्ये असला तरीसुद्धा ते उत्तर इथे नाही आहे. नाही तर बऱ्याचदा वाटतं आपलं की ऑल ऑफ द अबाव असेल तर तेच करेक्ट उत्तर असतं. ठीक आहे, तसे बेसिक टाईपचे क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. सबस्टेशनवरचे जे काही इन्फॉर्मेशन वाटली चांगली तर त्याच्यावरून अजून तुम्ही रिसर्च करून त्याच्या बाबतीत क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू शकता. नोट्स वगैरे आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत सेम नावाने अमेझिंग इंजिनियर्स. फ्री मटेरियल टॅबमध्ये तुम्ही जर गेलात इथे लेफ्ट साईडला 3 ॲरोज येतील,
तिकडे गेल्यानंतर असिस्टंट टेक्निशियनच्या नोट्स इथे तुम्हाला मिळतील आणि जे क्वेश्चन मी मगाशी विचारले ते कमेंट करून त्याची उत्तरं मला सांगा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.